महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं रविवारी 3 मे रोजी फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद आयोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं रविवारी 3 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशन डफरीन चौक इथं फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे कायदा विभाग राज्य कार्यवाह ॲडव्होकेट गोविंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। सकाळी 10:30 वाजता उद्घाटन सत्र होणार आहे। माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे हे राहणार आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर बंडगर महाराज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सकाळी 11:30 वाजता फलज्योतिष समज आणि वास्तव या विषयावर दुसरं सत्र होणार आहे। यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉक्टर नितीन शिंदे हे उपस्थित राहणार आहेत। अध्यक्षस्थानी दादा चांदणे हे राहणार आहेत। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सचिन जम्मा हे उपस्थित राहणार आहेत। दुपारी 2:30 वाजता तिसरं सत्र होणार असून राजकारण आणि बुवाबाजी या विषयावर नितीन सावंत परभणीकर, श्रीकांत सोनवणे नाशिक हे मार्गदर्शन करणार आहेत। अध्यक्षस्थानी प्राध्यापक रवींद्र चिंचोळकर हे राहणार आहेत। त्यानंतर प्राध्यापक MR कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप कार्यक्रम होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार फाटे, रवींद्र मोकाशी, प्राध्यापक प्रदीप जगताप आदी उपस्थित राहणार आहेत। यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन ॲडव्होकेट गोविंद पाटील यांनी केलं। त्या उद्घाटनाला आडममास्तर आहेत उद्घाटक म्हणून, आणि प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या राज्याचे कार्याध्यक्ष आहेत बनसोडे सर म्हणून संजय बनसोडे। त्यानंतर पहिलं सत्र आहे फलज्योतिष। खरं तर बुवाबाजीचा महत्त्वाचा भाग हे आहे की फलज्योतिषाच्या अंगानं लोकांची फसवणूक करणे। मग फलज्योतिषाचं वास्तव काय आहे हे समजून घेतलं पाहिजे। लोकांमध्ये समज त्याबद्दलचं काय आहे, वास्तव काय आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून एक सत्र ठेवलेलं आहे। त्या सत्राचे प्राध्यापक नितीन शिंदे म्हणून त्याचे अभ्यासक आहेत, प्राध्यापक आहेत, तर ती त्याबद्दलचं सत्र कंडक्ट करते। दादा चांदणे आहेत। दुसरं सत्र आहे राजकारण आणि बुवाबाजी, की जे आज ज्वलंत प्रश्न आहे। राजकारणाचे बुवाबाजीचे कसे संबंध आहेत, इंटरनल संबंध कसे आहेत, त्याच्यात किती हितसंबंध एकमेकाशी गुंतलेले आहेत, एकमेकाला संरक्षण कसे केले जाते। म्हणजे राजकारणी लोक बुवाला मोठे करतात आणि बुवाचे भक्तगण राजकारणाला मोठं करतात, असं एक मोठं समीकरण समोर येत आहे। आणि त्याच्यात आर्थिक संबंध आहेत आणि वेगवेगळ्या अंगानं तुम्हाला माहीत असेल की ते वेगवेगळ्या कशा पद्धती समोर आलेले आहेत। तर हे सगळं भयानक वास्तव आहे। आणि मग हे वास्तव जर आपल्याला लोकांपुढे आणायचं असेल तर आम्ही सगळ्यांनीच आपण एकत्रपणे लढा दिला पाहिजे आणि समाजातलं हे शोषण होतं आहे बुवाबाजीच्या अंगानं ते कमी झालं। या पत्रकार परिषदेला धर्मराज चौरे, रमेश खाडे, सुधाकर काशीद, ॲडव्होकेट संजय कांबळे, रमेश आदलिंगे आदी उपस्थित होते।